थांबावं लागलं, ही गोष्ट मी मान्य करतो. परंतु त्यांना पण पुढच्या काळामध्ये कुठं ना कुठं सामावून घेण्याचा प्रयत्न व संघटना असेल, उद्याच्याला आमच्या या सगळ्या निवडणुका संपल्यावर, जिल्हा परिषद तालुका पंचायत झाल्यावर जी काही महामंडळ आहेत, ज्या काही जिल्ह्याच्या कमिटी आहेत, राज्याच्या कमिटी आहेत, त्याच्यामध्ये देखील आम्ही माय माऊलींना बांधवांना संधी देण्याचं काम करणार आहे. तिथं काही तरुणींना पण संधी देण्याचं काम करणार आहे. त्याच्यामुळं त्यांनी कुठं नाराजी मनामध्ये ठेवू नका. आज सांगलीमध्ये इथं मला आठवत आहे, मी लहानपणी ज्यावेळेस बघायचो त्यावेळेस अनेक लोक वेगवेगळ्या भागातले सांगलीच्या मिरज हॉस्पिटलला जायचे. आमच्या बारामतीचे डॉक्टर कोल्हटकर हे इथल्या रजनीकांत कोल्हटकर मला आठवत आहे, हे ह्या मिरज हॉस्पिटलला होते. जुन्या लोकांना कदाचित आठवत असेल. आणि त्यांचे आमच्या चुलत्यांचे फार जवळचे संबंध होते. हे मिरज शहरातील वेलनेस हॉस्पिटल, ज्याला मिशन हॉस्पिटलच्या नावाने ओळखलं जायचं, हे अनेक वर्षापासून बंद आहे. वास्तविक या हॉस्पिटलसाठी जर गोरगरिबांच्यावर उपचार करण्याचं काम हे हॉस्पिटल करत होतं, आज माझ्या कोल्हापूर असेल, माझा सांगली असेल, माझा रत्नागिरी असेल किंवा इकडचा माझा सोलापूरचा भाग असेल, या वेगवेगळ्या भागातले लोक इथे यायचे. आता आपल्या भागातले बरेच लोक बेळगावला कोऱ्यांचं हॉस्पिटल आहे, प्रभाकर कोऱ्यांचं, तिथं मी पण गेलेलो आहे. मागे ते आमच्या बरोबर खासदार होते आणि तिकडे लोक जातात. शेवटी लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे ना बाबांनो, असं कसं चालेल? आणि ते आरोग्य चांगलं ठेवण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे, सरकारची आहे. सरकार म्हणून आम्ही कुठं कमी पडणार नाही. पण माझी तुम्हाला विनंती आहे, मी आज तुम्हाला सांगतो की हे हॉस्पिटल सुरू करण्याच्या करता वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री आपले हसन मुश्रीफ आहेत, आपल्याच कोल्हापूरचे आहेत, आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आणि त्यामुळं त्यांना देखील मी त्या पद्धतीनं सूचना करेन. माझे बाकीचे पण सगळे सहकारी त्या बाबतीमध्ये लक्ष त्या ठिकाणी घालतील आणि अशा पद्धतीनं आपल्याला त्याच्यातला मार्ग काढता येईल. पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगलीचं हे या संस्थेच्या परिसरातील विविध कामं ही झाली पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह इद्रिस नायकवाडींचा होता, पद्माकर जगदाळेंचा होता, इतर आमच्या सगळ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांचा होता, माजी महापौरांचा होता, माजी नगरसेवकांचा होता. आणि त्याच्यातून मधल्या काळामध्ये 1-2 महिन्यापूर्वी जवळपास 14,87,57,779 रुपयाचा निधी आपण त्याच्याकरता मंजूर केला. मित्रांनो, आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही शब्दाचे पक्के आहोत. जो शब्द महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही देतो तो शब्द आम्ही पार पाडतो. आणि त्याच्यामुळं इथं आपल्याला हे जुनं हॉस्पिटल, त्याच्यामध्ये काही नवीन उपकरणं आपल्याला घ्यावी लागतील, काही सुधारणा आपल्याला कराव्या लागतील. त्या आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही सर्वे करू आणि त्याचा उपयोग माझ्या मिरजेतल्याही लोकांना होईल, कुपवाडच्याही होईल आणि आजूबाजूच्या सांगली आणि इतर परिसरातल्या लोकांना देखील होईल. माझ्या मिरज शहरामध्ये प्रभाग क्रमांक 3 आणि 4 मध्ये ख्रिश्चन समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आणि या समाजाच्यासाठी सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक प्रश्नांच्या निराकरणाच्या करता काय आपल्याला करता येईल, त्यामध्ये आपल्याला कुठले महत्वाचे निर्णय घेता येतील. मित्रांनो, मी का सांगतोय, आज सरकारमध्ये मी अर्थमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून काम करतोय. 8-8.5 लाख कोटीचं बजेट आपल्या राज्यातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत राहत असणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांच्या करता आम्ही देत असतो. त्याच्यात आता अल्पसंख्याक विभाग आहे, अवकाफ विभाग आहे. तो अल्पसंख्याक विभाग आता काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामध्ये तो माझ्याकडे आलेला आहे. आज मी त्या खात्याचा मंत्री आहे. त्यामध्ये माझा मुस्लिम समाज मोडतो, जैन समाज मोडतो, पारसी, बौद्ध, ख्रिश्चन, शीख हे सगळा समाज अल्पसंख्याक विभागामध्ये मोडतो. जसं इतर मागासवर्गीय समाजामध्ये अनेक जातीचे लोक त्याच्यामध्ये मोडतात, सर्वसाधारण मध्ये अनेक जण मोडतात, भटक्या एनटी मध्ये अनेक जण
जाती त्याच्यामध्ये मोडतात, तसं हे अल्पसंख्याक आहे. नेमकं ते खातं माझ्याकडे आलेलं असल्यामुळं अर्थमंत्री म्हणून त्या खात्याला कसा अधिकचा निधी देता येईल हे उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये मी जरूर बघेन. त्याबद्दल आपण अजिबात त्या ठिकाणी काळजी करू नका. आणि ह्या समाजाच्या अल्पसंख्याक विभागामध्ये जे जे जाती येतात त्यांच्या प्रतिनिधींना उद्याच्या निवडणुका संपल्यानंतर मी मुंबईमध्ये मीटिंग घेणार आहे आणि त्यांना बोलवणार आहे, त्याच्यातल्या काही आमदारांना पण बोलवणार आहे. आणि बाबा कुठले निर्णय आपल्याला घेणं गरजेचं आहे, कुठं अडचणी येतात, कुठं समस्या उद्भवतात, दैनंदिन जीवनामध्ये ह्या वेगवेगळ्या अल्पसंख्याक विभागामध्ये मोडणाऱ्या समाजातल्या घटकाला काय अजून दिलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं देण्याचं काम आपण करू. जसं आपण ओबीसीच्या करता महाज्योती काढलं, सर्वसाधारण समाजाच्या करता सारथी काढलं, माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता पार्टी काढलं, माझ्या आदिवासी समाजाच्या करता आरटी काढलं. अशा वेगवेगळ्या घटकांच्या करता वेगवेगळ्या संस्था काढल्या. मध्ये मला काही माझ्या अल्पसंख्याक समाजाचे लोक मागणी करायचे की आम्ही पण समाजातला घटक, आम्ही पण भारतात राहतो, महाराष्ट्रात राहतो, आम्हाला पण त्या ठिकाणी विचार झाला पाहिजे. आणि म्हणून त्याच्या करता आपण मार्टी काढलं. त्याही बद्दल वेगवेगळ्या आपण कार्यालय थाटलेली आहेत, अजून काही कार्यालय वेगवेगळ्या भागात करायची, ती पण लवकरच करण्याच्या करता मी आणि माझे सगळे सहकारी जातीनं लक्ष देतील. मिरज शहरामध्ये भाजीपाला विक्रेत्यांच्यासाठी आणि व्यापाऱ्यांच्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं सुसज्ज असं हे भाजी मार्केट तयार करून देण्याच्या करता मी महानगरपालिकेला पुढाकार घ्यायला सांगेन. परंतु ते केव्हा होईल? तुम्ही आमच्या विचाराच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून ह्या सगळ्या उमेदवारांना विजयी केलं तर आपल्याला ते करता येतं. मित्रांनो, मी तुमच्या परिसरामध्ये मी ज्यावेळेस छाती ठोकपणे सांगतो त्यावेळेस मी गेले 25 वर्ष, तुमच्यातली पण काही लोक पिंपरी चिंचवडला येऊन राहतात, 25 वर्षापूर्वीचं पिंपरी चिंचवड आणि 92ला त्या लोकांनी माझ्या ताब्यात दिल्यानंतर 2017 25 वर्ष कोण महापौर करायचा, कोण त्या ठिकाणी स्टँडिंग कमिटी, कोण सभागृह नेता, कोण उपमहापौर, ह्या सगळी पदं मी त्या ठिकाणी द्यायचो. मी पण सांगत नाही, परंतु मी तो मिनी भारत म्हणून तिथं बघितलं जातं. तिथं माझा ख्रिश्चन समाज आहे, मुस्लिम समाज आहे, अनेक जाती धर्माचे लोक आहेत, पण तिथं सतत जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केला. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने जातो असं ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आमचं वागणं, आमचं बोलणं, आमचं चालणं आणि आमची कृती ही देखील त्याच पद्धतीची असते. आज माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात, माझे लाडके भावंड बसलेत, बांधव बसलेत, थोडीशी त्यांची गैरसोय झाली त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. पण मला त्यांना सांगायचंय, समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी कायदा करून तिथं केलेलं आहे. 50% आरक्षण दिलेलं आहे. म्हणून आज मोठ्या प्रमाणावर माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या माय माऊली प्रतिनिधित्व करत असताना चित्र पाहायला मिळत आहे. एवढ्यापर्यंतच आम्ही थांबलो नाही. समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जाताना माझ्या लक्षात आलं, जसे ह्यांच्याबरोबर मी मागच्या काळामध्ये विधिमंडळामध्ये काम केले सगळ्यांच्या बरोबर, तसं वरचं सभागृह विधान परिषदेचं तिथं अनेक जण प्रतिनिधित्व करतात, पण नेमकं मुस्लिम समाजाला तिथं प्रतिनिधित्व नव्हतं. मला ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस मी आपल्या भागातले इद्रिस नायकवडी यांना आमदार म्हणून तिथं त्या ठिकाणी संधी दिली. मी उपकार केले नाही, ती माझी जबाबदारी होती, ते माझं काम होतं. कारण उद्याच्याला त्याही घटकातले काही प्रश्न विधान परिषदेमध्ये पोटतिडकीनं मांडण्याच्या करता त्या घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे, ते आम्ही केलं. मुश्ताक भाई अंतुले यांना मौलाना आझाद महामंडळाचं त्या ठिकाणी आम्ही चेअरमन केलं. वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळे ते कामं करण्याच्या संस्था असतात, त्या संस्थेच्या मध्ये आम्ही सामावून घेतलं. मुश्रीफ साहेब
ज्या शाहू महाराजांनी गोरगरिबांना आणि त्या काळामध्ये त्यांनी आरक्षण किती महत्वाचं आहे ते सांगितलेलं होतं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये आम्ही अनेक काळ आमच्या मुस्लिम समाजाचे हसन मुश्रीफ साहेबांना तिथं प्रतिनिधित्व दिलंय. अनेकांची नावं त्या बाबतीमध्ये घेता येते. सना मलिक आमच्या बरोबर आमदार म्हणून काम करतात. मित्रांनो, माझी तुम्हाला विनंती आहे की जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करून समाजाला पुढे नेता येत नाही. समाजामध्ये तेढ निर्माण करून, जाती जातीमध्ये अंतर पाडून, राजकीय पोळी भाजून महाराष्ट्र पुढे जाऊ शकत नाही, देश पुढे जाऊ शकत नाही. आणि त्यामुळं आपल्याला हे जे काही शिवशाहू फुले आंबेडकरांनी सांगितलंय त्याच रस्त्याने पुढे जावं लागेल. मिरज शहरातील सामान्य तरुण, विशेषतः खेळाडूंच्या साठी आधुनिक क्रीडांगण आणि नियमित सर्वांसाठी सर्व सोयी सुविधांच्या युक्त असं अत्याधुनिक क्रीडांगण शिवाजी स्टेडियम परिसरात उभारण्याच्या करता मदत लागणार आहे. आज काय झालंय मला कळत नाही. अजितराव, मी जो मुद्दा काढतोय तो मुद्दा एक तर पैशाचा येतो, निधीचा. ते अर्थ खातं माझ्याकडे. मी आता अल्पसंख्याकांच्या बद्दल बोललो, ते खातं आता माझ्याकडे. आता मी क्रीडा खात्याच्या करता बोलतो, तेही खातं आता माझ्याकडे. त्याच्यामुळं तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त माझ्या आव्हानाला प्रतिसाद द्या. तुमचं पवित्र असं बहुमोल मत उद्याच्या 15 तारखेला पॅनल टू पॅनल, हा जवळचा हा लांबचा असा भेदभाव करू नका. तुम्ही अनेकांना संधी देऊन बघितलं. एकदा आजमबाईच्या लेखाला मी काल तिकीट देत होतो, आदल्या दिवशी पर्यंत, म्हणजे माझा आजमबाई काय इथला, सॉरी मला वाटलं, एक मिनिट रे, अरे थांब, मला वाटलं आजमबाई म्हणजे पानसरे आमचा तिकडचा. ठीक आहे. अरे मुस्लिम समाजाकडेच लक्ष देणारे मुस्लिम समाजातच आजमबाई बोलतो. काळजी करू नको. सभा अशी काय होत नसते. सभा सोडतील आणि तेवढंच दाखवतील कसा हा मुलगा बोलतो. जरा शांत घे. आपण सगळेजण एका परिवारातले. मी तुला नाराज करणार नाही, तुझ्या मंड्याला नाराज करणार.